भजे कोण नाहीत खाल्ले बर अरे भजे अय तुम्हालाच बोलायला या पापड्या नाही तर काय पापड्या भाजायचं का हा सरक पुढे भाजून देते मी इकडे सरक बरं हा पण इकडे सरक ना बरं काय व्हायचं म्हणजे आहेत का म्हातारी नाही बघा त्यांना तिथंच बघितलं बरं का तिथं उचकायची का तिथंच बघितलं संगीता टाकला का बघा आता बघा आकार बघा लागते नियम तर बघ हा हा माया हा डोळे टाकावं लागते नाही डोळे टाकावं लागते चल डोळे ना का बाहेर म्हणायची पिकून द्यायचं मग नाही आणि बडे कुणाचा झालाय हवा आम्ही खाऊन टाकला बदे ते खाय बायकोला ते फॅन आले होते ते आपला तू वहिनीला खायला आणला होता ना ताईने आणला ताईने आणला होता ते म्हणतो मी आणलाय बायकोला खायला मी कधी कोण संगीता गेलता नको आता सरक मला काय काम करते का मुडकं बेट लागते म्हणून लेकराचं सॉरी काय तर सॉरी दरी घाण केलेली सॉरी अरे उलटा रिकामा उतर झाला तिथं टाकलं नको नाही वंडे तुला सांगितलं तेवढं काय तर मी तुमचं सरकर बाजूला ही नको बघू मला नाही सॉरी यार सॉरी ना सॉरी म्हणजे तुला कस तरी वाटत नाही आयडी गेले चालला कोणी हसायले ना मला बी तेच वाटतंय हसायला ना हसत राहा आधी अपसेट जेवून जाते आजच्या येऊन टाकायचं ते काय का होईना आपण खुश राहायचं हायलाइट लोड घेते बाबा तू काय तिथं आईचा गेली आयडी होंडीची आणि लोड लोक दुखायले होंडी आईचं दप्ताला मागितलं ना तवा आणि ते काय द्यायला अरे वरची वरी बाकी वरच्या वरी बाजूला आहे मला पोळी खायची पोळी आहे ना ते? सगळे बुडाची पोळी ठुली अरे असं होतं का बरोबर आहे? नाहीच होते आई हा? आई मग वहिनी करता नको त्यात भाजू तेल गरम करून रोग कसं काय होईल? आई नका तसं गॅस आहे का? नका तसं तळू न काय मला सांग. सांग ना याला. काढ बाजूला. ते काढ बाजूला. ते थोडंसं इजाऱ्यावर होत असतं माहिती का? मालक मी आधी तवरच भाजले ते तो तुमचा इलेक म्हणला मोठा त्याला काय त्याला तसं करू नको. पलीकडे मांडी आकडा त्याला फक्त खायचं कळतं. झाली जागा तुम्ही पलीकडे रोगराई, मी इकडे सरकू काय रोगराई दिव्या इथे ना आपण इथे ना दोघं जीव पहिले कसं का सुकून जीव द्या ना राव दिलं ना मग तुला आम्ही जीव घेतलं कसं तुम्ही कसं जेवणार अरे भजे खा ना भजे द्यायचं भजे एवढी जण पापड भाजायचा आहे कोणाला द्यायचं रे आता ते रे टाक तू अरे यार कोणाला द्यायचं आहे ते पापड भाजायला दिलं तर काय म्हण तिच्याला म्हणून पाहिलं पापड भाजायला हं? आता हे असं करून उलटायचं का हो? अरे भाजू दे की बघ बरं भाजला का नाही काय माणूस आहे तू इकडून तेल लागलं म्हणजे इकडून मनाने अरे इकडे तिकडे सार ना त्याला इकडे तेल नाही लागत असं बघ बरं दिमाग आहे का नाही नाही मी नुसतं विचारलं दिमाग आहे का नाही काय हजायला सगळ्या तुम्हाला माहित नाही लग्न झालं तेव्हा तुमच्याकडे ठेवायला कसं वापरायला लागलात माझ्याकडे मग
माझ्याकडे काय तिजोरी आहे रे ठेवायला. मग काय माहिती आहे तुमच्याकडे काय होतं मी तेव्हा दिला होता तुम्हाला सांभाळता येत नाही का नीट तुम्ही जसं वळण लावलंय त्याला मी तसंच केलं या बस बस लय शांत नको करू. बस खाऊ दे जीवाला आपण. जरा माणूस बोलायला लागली की अरे भजे खाणं बघा हो नाही आवडीला तरी ठेवा त्या म्हशीला. भजी कोण खात नाही इतके उगाच केलं तुम्ही हे पापड कडक कसा नाही रे हो जमकी जरा कडक पाहिजे रे दादा. तेल गरम होऊ द्या ना जरा. गार तरी उद्या की त्याला गरम गरम खाल्ल्यास कसं होईल ते गार बघा 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 झालं झालं झालं. हे पंखा आणायचा एक. आव कोणतं पापड गार करायला. आव उद्याच्याला 1000 रुपयाचं पंखा आण. पकडलं गरम झाली या. तीच की गार कर. पकड गरम झाली या. नाकाला पडायचं काय कागद आहे. तुम्हाला लांब ना काही म्हणताना गप्प बसते मी ना ते. हे बाजू काय तुझं बघते ना का हो बास ना तू ये ना तू ये माय काम करायला माणूस किती येतंय. चल हा कडे तर ठेवा ना मग मी म्हणताना गप्प तेल बसतोय. कमी आहे म्हणून भाजायला लागली तशी ए, हा म्हणताना गप्प बसतोय. लांब ना काय मला फोन तुम्ही ताण देऊ नका बरं गपची बसा लय लांब लागत म्हणते बुटक्या नाकाच्याला कशाला माग आपलं हे नाव ठेवायचं. तुम्ही लांब नाकाच्या माणसाला रागीत नसते बुटक्या माणसाला रागीत असते तुम्ही मला ताण देऊ नका तुम्ही गप्पा तुझं नाकच काय लांब नाही. अरे ह्यांचा मेंदू फिंदू फिरलाय का बघा पोळी पिळी द्या यांना दुसरंच बोलायला लागले काय बोलायचं तर बरं दे माया पापड देते. घ्यायचंच ना पापड घ्यायचा ना पापड तेच म्हणतोय तो मी सारखा नाही गेले मग 5 हे बघ रे बाबा कडक झालाय का लय पोळ्या खाल्ल्या गाड्या कशा वाटल्या पटापट लय भारी लय आमटी पिमटी अशी मस्त झाली. उद्या सांगतो मी पोळ्या कशा झाल्या. उद्याच्याला दुर्डी मग लागते काय तुला स्वप्न पडणार आहे काय? नाही 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 त्याला शिळी पोळी खायची म्हणून त्याला शिळी पोळी राहतच नाही शेण मला जी पाहिजे होती ती भेटली नाही शिळी पोळी आम्ही शिळी काढून खायची ठेवल्या. माझी हं? शिळी तुम्ही पोळ्या काढून ठेवता त्याच्याने डोळी खराब झाली. नाही दुर्डी खाला लई मोठा आहे खा मला एक द्या ना तिथं मांडलंय राव आम्ही इथं वाट बघत बसलो जरा थोडी जास्त कडक करते ना कशाला नाही कर पाहिजे नाही ते कडक करायची कशाला कडे करायचं सगळं काळे डिझाईन वळली ती इतक्या कडक ना ग जसं सांग पण तसं बनवायची ते मला कसं भाजू बी देऊ नका हा 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 बरं तुम्ही सांगा तसं म्हणलं मी काय माहिती तेल मग म्हणलं तुम्ही म्हणता ना तसं भाजून देते म्हणलं बघा रे असंच का फेस आला त्याला नाही 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 तेल गरम झाला गॅस कमी करा माहिती का गरम असल्याची पापड भाजत नाही. चांगलं जाईल घेतलं सगळे भाजते कोणाला मी ते पापड म्हणायचं, खाऊन खायला बंद करते. घेतल्यावर मालक सगळे पापड खाऊन बंद करते. नाही कोणाला म्हणायचे न ग तुला नको घेऊ म्हणून म्हणता येते का तुम्हाला खायचं नाही का मला सांगा मी एकच खाणार आहे. खाणारच आहेत ना एक तर भाजावंच लागेल ना मगच भाजून घेतली असं तर बरं झालं असतं ते. नाही पण ताजं ताजं चव लागते ना. बरं झालंय तुझं थोडंच का कर पाहिजे खरंच तेवढं. करा पाहिले नाही तुला येतच नाही भाग आणि तुम्ही पोट भरत आला असं 70 बाल्या सांगतोच ना ते कमी कर. हे वय हा मी म्हणते कमी कर मला वाटलं भाजायचं कमी कर म्हणा भाजायचे नाही कमी कर. त्याला काय जरा गरम झालं की केलंय ते बघा अजून कोणाला द्यायचं तरी बस करायचं. पोट आले भात आता सगळं किती आहे 2-3 झाले ते 2-3 भाजायचं भात सगळं
पोळ्या संपल्या बरं खरं खरंच काढून ठेवायचं असं मग हा येवा मग काढून ठेवायचं म्हणून मी तर खुश जाते कुठं काढून ठेवायचं तर खायला पोळ्या मी काढून ठेवणारा माणूस आहे तुला वाटतंय कसं मळमळा होईल राहत गॅस कोणी पुसला रे खावा बसलाय भारी वाटायला आज एका दिवसामध्ये 2 वेळेस घरी असल्यावर 2 वेळेस काम होतं 2 वेळेस गॅस पुसावं लागतं 2 वेळेस सकाळपासून गॅसवर काम सुरू असतं काय तो पण झालंय काम नसल्या पुसते माणूस येतच पहाटे 3 पळायचे निघला नाही निघा उद्या उलसा घासायचा माणूस सगळे दुधाची घाण चालते माणूस लगेच सुधरत नाही वेळ लागत असतो होय म्हणे. लय झाले बाबा आधी तरी म्हणते तुम्ही कसं काय सुधारणार कोण सुधारा नाही बघू ते तोंड बघा म्हणलं दूध कशाचं झालं म्हणे हे चूल केली असती तर नसता तेल टाकलं नाही म्हणून खरपत येईल ना आता थोडं राहिले काय होतं दादा लय बरं लगेच हा बघा 1 मिनिट थोडं तेल टाक. तिकडे घ्या कोण आहे रे जहा तक तुम वाहतूक सफर आहे गरज नाही का कुठतरी बघितली हेच बघितली कुठतरी झाडताना परा भात जवळ टेकलाय ना लक्ष द्यायचं माणसावर त्याला दिसलं नाही करत झाडताना दिसली भात आमची खाणारी ती कोण खाणार आहे? काहीतरी खायला नाही कोणतं तरी संपायला लागलं. वाटोळ होईल आई मग भाजीचं किती रा हा? भाजी हो लगेच खाल्ला द्या ना तेव्हा काही भाजी काय दुकान कसं झालं असं मी विचारायला तुला आणि तू सांग म्हणून आम्हाला ए घे रे घे ए दिला त्या पोरं चला इंग्लिश शिकायला पाणी प्यायला कप बस म्हणून त्या अक्षरमध्ये नाही अक्षरमध्ये जमीन आहे 19 लाख का झाली पुन्हा ए घे इकडे गेला सगळ्याची नाव जेवण झालं सांगा ए आधी ती गेला ती ना हो आई पांढरी शिपट त्याला मग आली कधी थोडं डाळ भात. लयच मी पोळ्या खाल्ल्याचा ऐकाय तुला घ्यायचं बघा पापड बिपड 3 पोळ्या खाल्ल्या त्याच्या हातात बघ. आव. आणि पापड तुम्ही खायचे वाघाने तर घेतलं ताटा खाऊ दिलं आपण. तुम्हाला काय द्यायचं दोघाला ऐकायचं जगाचं करायचं मनाचं ह्यांना दूध नाही कमी पडलं आता बरं 2 टाइम दिलं की त्याला दूध इथं कुठेतरी ग्लास ठेवलेलं होतं ना. संपलं आता आवडी येली की किती बी खा दूध लय भारी झालं तर मी दूध खाल्लं नाही सकाळी म्हणलं साखर फकर नसून त्यात हा साखर नसेल. मला म्हणतो साखर दी मला पहिल्यांदा पी आणि पुन्हा मला सांग लय दूध होतं लय भारी ते भारी दूध होतं आवडीकडे लक्ष द्या रे बाबा मी म्हणतोय मावला बाहेर झोपतो आता टेलर मध्ये नाही हे वाजते उठून एका दिवस लगेच फिकर उठले की उद्या मी ते गोदडे धुणार आहे एका दिवस चालतंय एका दिवस उठलं का संध्याकाळी गावाकडे गेलं का ना बैलगाडी टाकायचे गोदडे नदीत जायचं सगळ्यांनी 1 दिवस काका गोदडे आपटायचे काका राग जे येतो पाहिजे ते अंगावर ठेवायचे आणि जे नाही ते नाही पप्पा राग येतोय बाबा येतो तो वाढ घेऊन तुमच्या लिंबाचा फोकस उपचिला होता करतात तसं ना भडक डोळे हे तर काय ऐकतच नाही ह्याच्या मनातच करायचं ह्याला एखाद्या असं धुईचा धुतो ना पुन्हा तळ्यात साबण बुडू बुडू धुईचा अजिबात ऐकत नाही असं मग तर निघून आपल्या अंगावरला कसलं हो 6 महिन्याचा मला नाही ना रागा लाल भुगत लाल होय बाबू बाबू म्हणलं की बाबू आपण करायला लागला
बाबू पापडी पहिल्यापासून आपलं म्हणलं अजून का, पुढे मला नाही, जाऊ द्या. वागा जीव बसायचं कधी बरीच मी ऐकत नाही नाही तर समजा ऐकतोय काय माझ्याकडे ऐकत ऐकतो त्या पप्पाने कधी हाणले का तुला नाही. तू काहीच ऐकत नाही म्हणते ती बस- पाहिजे तर होते. हाण्यात नाही तर गेली तर त्या दिवशी गटाय पाहिजे होती माणूस म्हणते जागेकडे मोठ्याने ठरी का कुठं आपण काय करत बसा मी गो मला. काय लिहिलेत मला बी बघायचं राहू दे वाचतो तुम्ही वाघ आहे ते वाघ भया खरे पुस्तक आहे त्या शाळेतून आणलेलं त्यातून तरी लिही हा अक्षर तरी लिही. बरोबर संगमबाळाचा अक्षरला वाघ आहे ते वाघ. हं, वाघ आहे ते. त्याच्या अंगावर फक्त पटीच नाही त्याला. नाही ना वाघ जीव बसली म्हणून वाघ नाव ठेवलेलं आहे. कुठे कोणती देवी नाही का मी ठीक आहे देवी आहेस काय तू हं. देवी आदित्य आदित्य नाव आहे तुमचं देवी कारखाना सुटून असं काहीतरी करा बरं ते उपयोग होत नाही मग भक्तानं माझ्याकडून ते उपयोग होत नाही भक्तानं बघता आई आता 3 गाड्या केल्या पुढच्या वर्षी 4 करा हा? होय आधी ती हा कुठं होय यंदा 3 केल्या त्या पुढच्या वर्षी 4 गाड्या करा. 4 करायच्या पण तुम्ही काय मला फक्त मागू नका अरे एक फळ जास्त खाना पुढच्या वर्षी एक लहान जास्त आणा या टायमाला एक पण दोन मला काय मागू नका 2 एकर जास्त तोडा पण तुम्ही माझ्याकडे काय मागू नका लागण हा ना ती पण मी एवढं प्रयत्न कारखाना सोडायचं काय म्हणू नका ऐका ना आधी हा? मी एवढा प्रयत्न करीन की तुम्हाला निश्चय लागणी भेटावं हा. कोणी येऊ नये पण प्रयत्न चालू राहिला. लहानायचंच नाही पुढच्या वर्षी तुमचा परिणाम चालू आहे कोपीवर मी बसा येणार कोपीवर पण येणार कारखान्यात मुद्दाम येणार. अरे बसाय म्हणलं तर येऊ बी नका फिरकू बी नका मळा होतो रे. एक नवरा बायको इथं कोट्या आम्ही तिकडे हायच मला तसं का म्हणू मी काय केलंय तुम्ही कोप्यावर बसाय कशाला कोट्या आपलं आहे का इथं उलट गावाकडे आहे का नाही भारी बसाय म्हातारे माणसं का कुत्र तरी असतं का त्या गल्लीत काळे कुत्रे आपण 2 पाळू हे असताना हा. पांढरं काळ मी कुठून तिकडे बघितलं की भकास गली मुंगकुळच फुट हे तरी काय कोपी बसून तुम्ही गरम गरम हवा आवडी ठेवू ती कार आहे ती हे तर मी सांभाळते ना मग आवडी कारवड. आपण जाऊ तर इतकी खपाट्या गेली पाहिजे मागचं आहे ते नाही नाही जोडलं पाहिजे नुसते हडकं सांभाळते करले तुला एक देऊ तुला एक देऊ कमराला बांधून कमरा मी मनावर घेतलंच लय जनावर सांभाळते नाही ना नका घेऊ पण. अरे ते तरी म्हणलं हात मनाव घेत नव्हत्या त्या असे डबळ असे हालून चक्र येऊन पडायली की म्हणावं येणार बघा ती मला बनवली पार्टी. तुला माहित आता माझ्याकडून बोलत होते तुला माहित नाही का मी मायकू कोण बोलतोय पण लास्टला पप्पा, खरं आहे का नाही कराय करेक्ट आहे मी बोलते ते खरं आहे पैसे देऊ का नाही का आता मी लय झाली तो मग कमी खाल्ले तर का जेवलीच नाही तुला किती एक पोळी खाल्ली होती ना चोप चोप अहो आई मला काय खायचं होतं माहितीये का पोळी आणि गुळवणी मला वाटलं वडापाव फडा गुळवणीत दूध होतं माहिती तेव्हा त्याच्यात पोळी राहते उद्या तुझं सकाळी नाही मला आवडत आहे. आता राईटच लिहिलंय का नाही? मी त्या आशेनं आलते माहितीये का तुम्हाला लय आशेनं आलते मी त्या पोळ्या आता राईट लिहिलंय का नाही आपला बाई माणसाचा जन्म आहे तिथं बारकं बघून काय टाकलं ते कोण लगेच चक्कर पप्पा नाही म्हणाले मी पोळी खायची होती त्यात मी तुम्हाला म्हणलो होतो गोड करा आणि पोळीच नाही त्याच्यात होय गोळी आपलं पोळी कसलीच नाही काय नाव टाकलं का पोळी भेटलीच नाही हाय नाही पोळी नाही तर नाव खाल्ली टाकलं नाही. मी बी नो इकडे काय लिहिलंय मला बघू द्या वाचा अशोक भाऊराव हजारे कारखान्यात थांबा तिकडे धर मोबाईल कारखान्याचं काय करायला नाव जे किती झाला माय